किंगमेकर अकॅडमीचा निरोप घेऊन आपण निघालोय. तर नमस्कार मंडळी, मी एटीएम दादा तुम्हाला घेऊन निघालोय प्रवास तालुक्याच्या रोमांचकारक सफरमध्ये. अशा ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे घाट रस्ते, पाटण भाग, चापळ भाग व सडा दाडोली गावाजवळ वसलेलं असं हे रामगळ. अशा या पाटण तालुक्यातील रामगळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा होस्ट एटीएम दादा. तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन निघालेलो आहे जिथे समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली. तर आपण जाणार आहे रामगळला. तर तुम्ही माझ्यासोबत बघू शकता, ही आता गाडी आहे आणि आता आपण रामगळला एक माझा मित्र आहे त्याला आपण घेऊन जाणार आहे. त्याचं नाव आहे ओमकार. अरे ओमकार, झालंय का नाही? मग आवर किसल पडशे. गाडीमध्ये पेट्रोल भरून सडा वाघापूर मार्गे आम्ही रामगळला निघालो. पाणी दे किसल. एक दे बिस्लरी बॉटल. हा दे, थंड दे. घे दे. घाट चढून आल्यावर पवनचक्कीच्या सानिध्यात कड्याच्या कुशीत वसलेलं हे गुजरवाडी गाव लागतं. छोटस पण सुंदर अशा गावातून पुढे आल्यावर तेथील हे खंडोई देवीचं जागृत देवस्थान. याच देवीच्या आवारात असलेल्या तिखाटण्यावर आपण येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, जर समजा आपल्याला रामगळला यायचं झालं म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम जर समजा कोकणातून यायचं झालं तर आपल्याला सर्वप्रथम पाटणमध्ये यावं लागेल. पाटणमधून गुजरवाडीच्या घाटामधून पुढे आल्यानंतर आपल्याला एक दाडोली म्हणून इथं शेजारी गाव लागते आणि महाबळवाडीच्या मार्गे जाऊन तुम्ही त्या दाडोली गावामध्ये जाऊ शकता. आणि त्याचबरोबर समजा सातारावरून तुम्हाला यायचं झालंच तर ह्या माझ्या पाठीमागच्या बाजूला दिसून बघताय तुम्ही, आपण सर्वप्रथम नागठाणेतनं आतमध्ये यायचं. तारळेमधनं आपण इकडे सडावाघापुरावर यायचं आणि सडावाघापुरातून आपल्याला यायचं आहे इथे ह्या पाठीमागच्या साईडला आपल्याला दिसतंय बघा खंडोई देवीचं मंदिर आहे. तर ते गुजरवाडी या गावामध्ये स्थित आहे आणि तिथूनच आपल्याला खालच्या बाजूला हा एक रस्ता गेलेला आहे तिकडे. तर त्या रस्त्याने आपल्याला महाबळवाडीमध्ये जायचं आहे आणि महाबळवाडीतून पुढे आपण सडा दाडोली या ठिकाणी रामगळ समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालेली आहे त्या ठिकाणी. तर आता आपण त्या दिशेने निघतोय. बघून घ्या तुम्ही वाटी. जर मित्रांनो तुम्हाला वाटमार्ग चुकत आहे असं वाटल्यास आसपासच्या गावातील ग्रामस्थांना विचारावे. हा, त्या बाजूला इकडे जायचं रामगळ. तर मित्रांनो, आता आपण पाटण दिशेने आलेलो गुजरवाडीतून. आता आपण इकडं सरळ बघा, इकडं हा सडा दाडोलीवरून रामगळला जात आहे आणि हा खालच्या बाजूला जो आला आहे तो चापळ मार्गे, उमरजवरून चापळ मार्गे येऊन तुम्ही सडा दाडोलीमध्ये आतमध्ये इकडे रामगळला येऊ शकता. हा बघा बोर्ड. आता आपण सडा दाडोलीपाशी आलेलो आहे आणि बघू शकता हे तुम्ही डोंगर वगैरे वरती. आता या वाटेनं आपण आता थोड्याच वेळामध्ये आपण आता रामगळ या ठिकाणी जाणार आहे. सडा दाडोली गावाला जाताना या कड्याच्या खालच्या बाजूने कुबडी तीर्थक्षेत्र मार्गे पुढे रामगळला आपण जाणार आहे. मित्रांनो, वरच्या बाजूने थेट रामगळ जवळ जातो पण ट्रेक करण्याची मजा ही वेगळीच असते. असं समजलं जातं की हे समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या कुबडीच्या प्रहार करून येथे पाणी काढलं. याच पवित्र पाण्याचा धार्मिक कार्यासाठी लोक वापर करतात, म्हणून या स्थानाला पवित्र कुबडी तीर्थक्षेत्र संबोधले जाते. तर मित्रांनो, आपण डांबर रस्त्यानं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मोठा खडक दिसतो. त्या खडकाच्या बाजूच्या जे रस्त्यानं खालच्या बाजूला रस्ता आलेला आहे तर तो रामगळच्याच पायवाट करत निघालेला आहे पुढं. तर आपण आता त्या दिशेने जात आहोत. निसर्गाच्या सानिध्यात कड्या कापाऱ्या तुडवत ट्रेकचा आनंद घेत आम्ही रामगळच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळातच रामगळपाशी पोहोचत आहे. बघू शकता तुम्ही हे खालून येण्याचं जे नजाराचा व्ह्यू जे आहेत ते बघू शकता तुम्ही. तर फायनली मित्रांनो, आता आपण रामगळमध्ये पोहोचलेलो आहे. तर इथं रामगळ संवर्धनाचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही ही लेवल वगैरे काढून ब्लॉक बसवण्याचं काम चालू केलेलं आहे आता. तर या
तर मित्रांनो, ऐतिहासिक वारसा लाभलेला असं हे आपलं पाटण, आणि या पाटणमध्येच सडा दाडोली या ठिकाणी आपल्याला हे रामगळ बघायला मिळत आहे. या रामगळाचा थोडक्यात इतिहास सांगायचं झालं म्हटलं तर रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इथे भेट झालेली, आणि याच ठिकाणी इथं त्यांचं एक भेट झालेलंच एक छोटासा असं वास्तव्य आहे. तर ते आपण बघूया. तर याच ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भेट झालेली. तर ही भेट झालेल्याचं हे बघा इथे स्थान दर्शवलेलं आहे. तर ते आपण बघू शकता, आणि या ठिकाणी त्यांची छोटीशी अशी मूर्ती वगैरे ठेवून ह्या ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी हे पाहू शकता, ह्या बाजूला इथे एक ध्यान गुफा म्हणून आहे. तर या ठिकाणी आतमध्ये अशी ध्यान गुफा आहे. तर मी आता तुम्हाला थोडक्यात ती एक्सप्लोर करणार आहे. आतमध्ये जाऊन तुम्हाला ध्यान गुफा कशी आहे हे दाखवणार आहे मी. तर चला माझ्यासोबत तुम्ही आता. तर मित्रांनो, आता पाहू शकता आपण, आता ही ध्यान गुफा आहे आपल्या पाठीमागं. तर आपण ती तुम्हाला थोडक्यात एक्सप्लोर करणार आहे की कशा पद्धतीची ही ध्यान गुफा आहे. तर चला माझ्यासोबत. मित्रांनो, आतमध्ये जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा आतमध्ये काय आहे का नाही हे महत्वपूर्ण बघा, कारण आपण अशा ठिकाणी जात आहे की तिथे चेष्टा मस्करी करून चालत नाही. आतमध्ये एखादा जंगली प्राणी देखील असू शकतो. तर आपण थोडक्यात त्याचं बघूया. या ठिकाणी काय नाही तर पाहू शकता तुम्ही. आता चला माझ्यासोबत. मित्रांनो, बघू शकता ही ध्यान गुफा अशा पद्धतीने, ही एवढी ध्यान गुफा आहे, आणि तिथून उजेड आलेला दिसत आहे बघा आपल्याला. बघू शकता तुम्ही, हा एक उजेड आलेला. तर तिथून बाहेर निघण्याचा कदाचित मार्ग असू शकतो. मित्रांनो, खूप अडचण आहे आतमध्ये जायला. पाहू शकता तुम्ही, आपण ध्यान गुफेपाशी आलेलो आहे. ध्यान गुफा बघू शकता, आणि इथे या ठिकाणी तर मित्रांनो, आज जी आपण आता ध्यान गुफा जी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी आतमध्ये एक मूर्ती आहे छोटीशी. तर मित्रांनो, एवढं कष्ट घेऊन आतमध्ये गेलेलो आहे. बघा हालत काय झालेली आहे, पूर्णपणे भरलेलो आहे. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ध्यान गुफेच्या आपण बाहेर आल्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता अशी एक बाहेरच्या बाजूला एक मूर्ती आहे. त्याच बाजूला कडेला असलेले श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज आध्यात्मक उपासक आहे ते वसंतगडकर कराडचे, यांची इथं समाधी गुफा आहे. तर मित्रांनो, आपण रामगडला येताना खालच्या बाजून जो ट्रेक करून आलेला आहे, तर आता इथे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे. स्थान आपण बघून झाल्यानंतर आता एक वरच्या बाजूला गेल्यानंतर काही समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टॅच्यू, मूर्ती उभी करण्यात आलेली आहे. तर ते आता आपण त्या बाजूला जाणार आहे. चला. वर्षानुवर्षे हा कडा पाटण तालुक्याच्या इतिहासाची साक्ष देत भक्कम अवस्थेत आज देखील उभा असलेला आपणास दिसून येतो. पुढे आल्यावर आपणास जांभ्या दगडामध्ये कोरीव गुफा पाहायला मिळते, पण या ठिकाणी दर्शवणारी ही पाटी चांगल्या स्थितीमध्ये नाही. या व्यवस्थापन कमिटीजवळ माझा हा व्हिडिओ पोहोचावा आणि ही दुरुस्त व्हावी हीच अपेक्षा. तर मित्रांनो, या गुफेमध्ये आपण जाऊया. स्पायडरमॅन इकडे ये, आते आते.
तर मित्रांनो बघू शकता इथं कोष्ट किती आहेत पडायला लागले तसे लोक नाही ज्या थांब सुरुवातच झाली त्यांची पडायचे लोक पाठमध्ये. तर मित्रांनो आम्ही आतमधून लगेच पळून आलो कारण ही गोष्टी आमच्या अंगावर एवढ्या भयंकर होत्या तिथे की बोलू नका. तर मित्रांनो बघू शकता गोष्ट किती आहेत या ठिकाणी पूर्णपणे अंगावर पडलेले आहेत आमच्या. त्याच्यामुळे एखादा ऐतिहासिक ठिकाण जर समजा आपल्याला एक्सप्लोअर करायचं झालं तर आपण पूर्णपणे बघून जेणेकरून तुम्हाला इजा होणार नाही आणि या इथल्या एखाद्या पर्यटन स्थळाला ही कुठलं गालबोट लागणार नाही. एकामेकावर आधारलेला असा हा कडा आणि या कड्यामधून निघालेल्या ह्या पायवाटा खरंच अशा चिंचोळी भागातून जाताना एक निसर्गाची किमया आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण दातेगडचा ट्रेक केलेला तर त्या ट्रेक मध्ये देखील आपल्याला काही पाणी पिणाऱ्यांनी ज्या पाणी बॉटल पिलेल्या त्या रिकाम्या झालेल्या गडावरच फेकलेल्या त्याच पद्धतीने रामगडमध्ये देखील आपल्याला हेच बघायला मिळत आहे. तर तुम्ही बघू शकता बघा हे कमीत कमी आहे का नाही ह्या बॉटल एकदम खालच्या बाजूला तुम्ही लांब फेका जेणेकरून आपल्या असा निसर्गरम्य पाटण तालुक्यामध्ये आणि एक ऐतिहासिक वारसा लाभलेला हे रामगड आहे. या ठिकाणी तुम्ही कमीत कमी कचरा करू नका. शक्यतो करून गडावरून खालीच या वस्तू नेण्याचा प्रयत्न करा किंवा अशा रामगड या ठिकाणी देखील काय आल्यानंतर बिस्लरी बॉटल इथे तिथे टाकूच नका. शक्यतो खाली घेऊन तिकडे लांब नेऊन टाका. तर मित्रांनो आता आपण इथे पुढे आल्यानंतर शिवाजी महाराजांची जी एक मूर्ती आणि समर्थ रामदास स्वामी यांची मूर्ती उभी केलेली आहे तर ती आपण चला तुम्हाला दाखवतो. रामगड हे पाटणमधील अत्यंत असं महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थान मानलं जातं. शिवाजी महाराजांनी या ठिकाणी रामगडमध्ये येऊन रामदास स्वामी यांची भेट घेतली आणि त्यांनी आपलं स्वराज्य स्थापनेविषयीचं जे काही स्वप्न आहे ते रामदास स्वामींना सांगितलं आणि समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितले हे श्रीरामाचे कार्य आहे. त्यामुळे या ठिकाणी धैर्य, आत्मविश्वास आणि स्वराज्याचे मार्ग या ठिकाणी रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले. समर्थ रामदास स्वामी यांचा जीवन प्रवास हा 1608 ते 1681 या दरम्यान झालेला आहे. तर यामध्ये ते महाराष्ट्रामधील समाजसुधारक तसेच आद्य कवी असे होऊन गेलेले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू देखील मानले जातात. तर त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते आणि त्यांनी आयुष्यभर आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्माचा प्रसार तसेच राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगून कार्य केलेले आहे. त्यांचा जन्म जामगाव अंबड तालुका जिल्हा जालना या ठिकाणी झालेला आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध नावाचा हा असा ग्रंथ लिहिलेला आहे की त्यामध्ये त्यांनी समाजाला चांगले उपदेश दिलेले आहेत. त्या समर्थ रामदास स्वामी यांचं समाधीस्थळ परळी सातारा या ठिकाणी 1681 साली त्यांनी आपला देह त्याग केलेला आहे. अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या भूमीत शांत व निसर्गरम्य वातावरणात भोजन करून परतीचा मार्ग पकडला. तर नमस्कार मित्रांनो, पाटण तालुक्यामधील ऐतिहासिक वारसा असे लाभलेलं हे रामगड तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून एटीएम ब्लॉगचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. तर मित्रांनो, प्रवास तालुक्याच्या सिरीज मध्ये पुढील भागामध्ये आपण जाणार आहे भार साखळे गावात भरवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्याच्या ग्राउंडवर. तर मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.